हॅलो सगळ्यांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवस झालं घराची क्लिनिंग केली नव्हती आणि आता अधिक मास चालू होणार आहे. खूप दिवसाखालची हा व्हिडिओ आहे. तर त्यामुळं घराची पूर्ण क्लिनिंग केली. कारण कितीही आवरलं तर एवढी डस्ट येते, एवढं खराब होतं आहे ना किचन, तर बापरे विचारायलाच नको. त्यानंतर हे सगळे डब्बे वगैरे पूर्ण क्लीन झाले कारण सगळं सामान संपले. आता गावाकडनं धान्य वगैरे येणार आहे, त्याच्या आधी क्लिनिंग पण झाली. आणि म्हटलं की अधिक महिना पण सुरू होणार आहे, त्याच्या आधी आपलं सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे करून ठेवलेलं परवडेल. तर ॲक्च्युली हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे आणि त्याच्या आदल्या दिवशीचा जो व्हिडिओ आहे ना तो मी ह्याच्यानंतर टाकला आहे माझ्याकडनं, कारण मिस्टेक झाली. म्हटलं ठीक आहे, तेवढं चालून जातं. त्याच्या आदल्या दिवशीचा पुढे व्हिडिओ आहे आणि हा त्याच्या नेक्स्ट डेचा आहे. तर सगळी क्लिनिंग वगैरे केलं ना की घर एवढं सुंदर दिसतं, एकदम चकाचक. आणि त्यानंतर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आदल्या दिवशी मी जे माझं काम होतं पेंडिंग ते करून घेतलं. तर ही साडी आणि त्याला कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज आला होता, खूप सुंदर होता ब्लाऊज पीस आणि साडी पण खूप छान होती, पार्टीवेअर होती. तर त्यांचा बड्डेसाठी हा त्यांचा कलर शेड ठरला होता, त्या अकॉर्डिंग त्यांनी साडी घेतली होती. त्यानंतर मी तोच विचार करतो, त्यांनी सांगितलं की तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही स्टिच करा तुमच्या ह्याच्यावरती. तर मी तोच विचार करत होते की आता ह्याला काय वेगळं डिझाईन क्रिएट करू जेणेकरून त्यांनाही आवडेल आणि काहीतरी वेगळं छान असं दिसेल. ह्याच्यावरती काही डिझाईन वगैरे काहीच आली नव्हती, पूर्ण प्लेन ब्लाऊज होता आणि आतमध्ये कुठं असं छोटे असं बुट्ट्या दिलेल्या होत्या त्यांनी. तर मी सगळ्यात पहिलं मग इथं प्रिन्सेस कटिंग टाकून घेतली. प्रिन्सेस कटमध्येच त्यांचे ब्लाऊज स्टिच करायचा होता. तर खूप जणांचा प्रश्न असा होता की ताई तुम्ही तुमच्या ब्लाऊजची शिलाई वगैरे कसं घेता. तर सगळ्याच्या एरियानुसार शिलाई ही डिसाईड करतो आपण की आपल्या एरियामध्ये, आता मी राहायला पुण्यात आहे, पुण्यात पण मी धनकवडी साईडला आहे राहायला. म्हणजे आमच्या एरियामध्ये साधारण 300पासून शिलाई स्टार्ट आहे, म्हणजे 300 रुपयापासून स्टार्ट आहे. तर त्या हिशोबात तर आम्ही आज बिर्याणीचा बेत केला होता. मस्त असं बिर्याणी खाऊन घेतली. त्यानंतर मग कटिंग झाली तर होती ऑलमोस्ट पहिलीच. मग त्यानंतर मी स्टिचिंग करून घेतली. म्हटलं की पुढच्या महिन्यात एकदा क्लिनिंग केली की होईल. तोवर तर मी टाळते, अधिक महिन्यात नॉनव्हेज खायचं टाळते, म्हणजे असं पूर्ण बंद नाही करत कारण मुलांना द्यायलाच लागतं करून, त्याच्यामुळं. पण म्हटलं की आता सुरुवात आहे अधिक महिन्याची, तर क्लिनिंग वगैरे करून घ्यावं. ज्यावेळेस नाही होणार त्यावेळेस करणार, ज्या दिवशीपर्यंत होतं त्या दिवशीपर्यंत शक्यतो टाळते करायचं. तर इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊज, तर मी शक्यतो स्लीव्ज डिझाईन काहीतरी युनिक टाकलेली, युनिक म्हणजे ट्रेंडिंगमधलीच डिझाईन ट्राय केलेली. ह्याचा देखील मी डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी शूट केलेला आहे स्लीव्ज डिझाईनचा, तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता मी हे आपलं व्हिडिओमध्ये असंच टाकलेलं आहे. याची डिटेलमध्ये तुम्हाला नक्की माहिती देईल. तुम्हाला हवा असेल ना मला नक्की कमेंट करून सांगा की मी कशी डिझाईन वाटली तुम्हाला, आणि ह्याचं जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ब्लॉग हवा असेल तर नक्की मी शूट केलं आहे, तो तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर ह्याला लटकन बनवून घेतले आतमध्ये. मनानंच अशीच ट्राय केली होती, एक फोटो इमेज पाहिली होती मी, मला वाटतं गुगलवरती असंच एक फोटो आला होता. तर म्हटलं की ठीक आहे, हे अशा प्रकारे ह्याला सूट पण होईल आणि अशीच टाकून देऊया. ह्याने मला रात्रीच दिलं होता हा ब्लाऊज आणि मला द्यायचा होता कारण त्यांना उद्याच, मला हा वाटतं उद्याच त्यांच्या मुलाचा बड्डे होता आणि त्यांना त्या दिवशी ते वेअर करायची होती. तर मग मी त्यांना द्यायचं होतं, तर मग मी पटकीनं करून घेतलं कारण उद्या मला वेळच भेटणार नव्हता. उद्या मला घराची क्लिनिंग करायची होती. मला माहीत होतं त्या वेळातच माझं अख्खी दुपार जाते करण्यामध्ये आणि घरातले कामं हे ते बाकीचं ते पूर्ण क्लीन करा. तरी सामान खूप कमी, खूप म्हणजे मी लागल तेवढंच आणले आणि जे एक्स्ट्राचं सामान आहे ते मी माझं वरती आणि आतमध्ये स्टोर रूम आहे तिथं ठेवून टाकलेलं आहे. तर कशी वाटली बघा तुम्ही स्लीव्ज डिझाईन. आणि बाकीला म्हणजे गावाकडे आहे खूप सगळं. आता इथे सध्या आम्ही रेंटनीच राहतो, त्याच्यामुळे मला वाटत नाही आहे की हे ते घेऊन यावं. मी फक्त खूप मोजकं सामान आणलं आहे आणि माझी इच्छा आहे की माझं स्वतःचं घर व्हावं आणि मी त्यात सगळ्या काही गोष्टी आणेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला नंतरचा एक व्हिडिओ खूप सुंदर घेऊन येणार आहे. आणि असंच आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटली ब्लाऊज डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय बाय, थँक्यू सो मच.